बघा, आपल्याला आता तास, मिनिट आणि सेकंद यांचं रूपांतर आपण बघायला सुरुवात केलेलं आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं, की अपूर्णांकामध्ये म्हणजेच 4.32 तास यांचं रूपांतर आपल्याला तास, सेकंद आणि मिनिटामध्ये केलं किंवा तास, मिनिट आणि सेकंदामध्ये केलं. आता जसं परत एकदा आपण हे विचारात घ्यायचं, 1 तास बरोबर किती येतात? 60 मिनिटं. 1 तास बरोबर किती येतं? 36 सेकंद. 1 मिनिट बरोबर काय येतं? 60 सेकंद. 0.1 तास बरोबर काय येतात? 6 मिनिटे. 0.01 तास बरोबर किती येतात? 36 सेकंद. 0.1 मिनिट बरोबर काय येतात? 6 सेकंद आणि 0.01 तास बरोबर काय येतं? 0.6 मिनिटं येतात. आता यांचा जास्तीत जास्त आपल्याला काय करता येतो? उपयोग करता येतो. आता आपल्याला काय करायचंय? जरासं उलटं बघायचं आहे, की आपण आता काय बघणार आहोत? तर बघा, इथं आपल्याला काय दिलं रे? तर इथं आपल्याला दिलेलं आहे 5 तास 5 तास 25 मिनिटे आणि 12 सेकंद याचं दशांश अपूर्णांकामध्ये कसे लिहा? म्हणजे बघा आता आपण काय शिकलो रे? 4.32 तासाचं आपण कशामध्ये रूपांतर केलं? तास, मिनिट आणि सेकंदामध्ये रूपांतर केलं. आता आपल्याला तेच उलटं करायचं आहे. तास, मिनिट, सेकंद दिलेले आहेत. त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे? या अपूर्णांकामध्ये करायचं आहे. मग आता ते कसं करता येईल? तर ते आपण आता बघूया. तर आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय मिळालंय? उत्तर काय दिले? पहिल्यांदा पहिली गोष्ट काय दिलेली आहे ते बघा. तर इथं दिलेत काय बघा? 5 तास. पुढे काय दिलंय? 25 मिनिटे आणि 12 सेकंद. बघा महत्वाचा मुद्दा काय आहे तो विचारात घ्यायचा. आता बघा ह्या 5 तासाला काय धक्का लावायची गरज नाही. ते पूर्णांकच आहे. प्रश्न मिटला. ह्या 25 मिनिटाचं आपल्याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. तर आपण आता एक गोष्ट शिकलेलो होतो. परत एकदा ते लिहूया. काय लिहिलेलं होतं बघा रे? 0.1 तास बरोबर काय असतात रे? 6 मिनिटं असतात. किती असतात? 6 मिनिटं. आता हे उलटं वाचा. 6 मिनिटे बरोबर किती तास असणार आहेत रे? 0.1 तास. आता आपल्याला ह्याची गरज आहे. कशाची गरज आहे? अरे आपल्याला आता याची आपल्याला गरज आहे. 6 मिनिटे बरोबर 0.1 तास. आता बघा इथं तुम्हाला 25 मिनिटं दिल्यात ना? तर आता एक डोक्यात घ्यायचं. ही 25 मिनिटं आहेत ना? 6च्या पटीतली ह्याच्या जवळची संख्या कोणती येते? 24. येते तर साइन चोक 24. म्हणजे बघा ह्यातली 24 मिनिटं मी बाजूला काढतो. का 6च्या पटीतला विचार केला रे? कारण इथं बघा 6 मिनिटं आहेत. त्याचं मला कशामध्ये रूपांतर करायचं आहे? अपूर्णांकामध्ये करायचं आहे. तर 6 मिनिटाचं रूपांतर 0.1 तास येतं. मग मला सांगा 24 मिनिटाचं रूपांतर किती तासात येईल? 0.4 तास. किती येणार? 0.4 तास. डोक्यात येते का? काय करायला लागलोय? अजून यातला 1 मिनिट शिल्लक राहिला. बरोबर ना? 1 मिनिट आणि वरती किती सेकंद आहेत रे? 12 सेकंद आहेत. 12 सेकंद. म्हणजे टोटल सेकंद किती शिल्लक राहिले रे? 1 मिनिटाचे हे 60 आणि हे 12. हे आपण नंतर लिहू. पहिल्यांदा काय करूया? त्या सगळ्या गोष्टी आपण इथं व्यवस्थित रेखाटूया. काय काय केलं मी? पहिल्यांदा ट्रिक लक्षात ठेवायची. हे 5 तास काय? प्रश्नच मिटला. त्यांचा विचारच सोडून द्यायचा. तासांचा विचार सोडून द्यायचा. मिनिटापासून पुढे सुरुवात करायची. मिनिटामध्ये लक्षात ठेवायचं की 6 मिनिटाच्या पट्टीत कोणती संख्या येते? ह्याच्या जवळची. कोणती येते? 24. म्हणजे ते 24 मिनिटं. बघा 24 मिनिटं अधिक राहिली किती रे मिनिटं? 1 मिनिट. अधिक हे किती? 12 सेकंद. बघा हे असं करायचं जरासं. आता हे 24 मिनिटं जसं बघा इथं तुम्हाला मी काय सांगितलं रे? 6 मिनिटं बरोबर 0.1 तास. याच्यावरून त्रैराशी कसं मांडणार रे? 24 मिनिटं बरोबर किती तास? 24 मिनिटं बरोबर किती तास? किती होणार रे? 24 भागिले 6 गुणिले 0.1. इथं काय होणार? साइन चोक 24 आणि 0.1 गुणिले 4 म्हणजे काय होणार? 0.4. म्हणजे याचं रूपांतर झालं किती? 0.4 तास. कारण का बघा 6 मिनिटं बरोबर 0.1 तास. तर 24 मिनिटं बरोबर 0.4 तास येणार. ओके. आता राहिला हा मिनिट आहे ना? हा मिनिट म्हणजेच किती येणार रे? 60 सेकंद. 60 सेकंद अधिक हे 12 सेकंद. अधिक हे 12 सेकंद. हे झाले किती सांगा? 72 सेकंद. 72 सेकंद. आता आपल्याला दुसरी गोष्ट डोक्यात असली पाहिजे. आता दुसरी गोष्ट कोणती? तर मी थोडासा रंग बदलतो याचा. दुसरी गोष्ट मी इथं लिहितोय. ठीक आहे? या भागात लिहितोय. तर दुसरी गोष्ट म्हणजेच आपल्याकडे एक दुसरं सूत्र होतं. 0.01 तास बरोबर 36 सेकंद. होते का? 36 सेकंद. मग आता उलटं वाचा याला. 36 सेकंद बरोबर किती येणार?
0.01 तास. मग आपल्याकडे शिल्लक राहिलेले सेकंद किती आहेत? 72. मग 72 सेकंद बरोबर किती तास? किती येणार? 0.02. कारण का 36 दुनी 72 म्हणजे आपल्याला 0.02 तास. आता बघा ह्याचा वापर करा. कशाचा वापर करा? हे 0.02 तास. आता बघा कसा कसा वापर करणार? तर वाटल्यास एक थोडस आपण इथे एक स्लाइड वाढवूया. काय काय करणार बघा, हे समजून घ्या व्यवस्थित. याच्यामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आणि कॅल्क्युलेशन वाढतंय म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. तर इथं आपल्याला पहिल्यांदा काय मिळालं रे? हे 5 तास आहेत. ओके. त्यानंतर हे किती आहेत रे? 24 मिनिटाचं आता हे रूपांतर झालंय किती? 0.4 तास. आणि या 72 सेकंदाचं आत्ताच आपण रूपांतर केलंय किती? 0.2 तास. म्हणजे बघा आता आपल्याला काय काय मिळालं रे? तर परत आपण एक वेगळा रंग घेऊया. 5 तास. बघा त्याच्यानंतर मी परत लिहितो 5 तास. त्याच्यानंतर किती होते रे? 25 मिनिटे. 25 मिनिटे आणि किती होते रे? 12 सेकंद. आता बघा 5 तास आहे तसे राहिले. बरोबर. 25 मिनिटाचं आपण काय केलं रे? 24 मिनिटं अधिक 1 मिनिट केलं आणि हे 12 सेकंद केलं. 24 मिनिटाचं झालं किती रे? 0.4 तास झाले. बरोबर का? आणि 1 मिनिट आणि हे 12 सेकंद टोटल किती झाले रे? 72 सेकंद झाले. आणि 72 सेकंदाचं रूपांतर आपल्याला काय मिळालं? 0.02 तास. मग आता बघा सगळे तास आलेत ना? 5 तास, 0.4 तास, 0.2 तास. सगळ्यांची काय करायची? बेरीज करायची. हा कशी होणार सांगा? इथं बाजूला करूया. 5.00 तास. बघा दशांश चिन्हाच्या नंतर 0 लिहिलं काय फरक पडत नाही. आणि इथं काय ना 0.4 आणि 0 तास. 40 म्हणायचं आपण त्याला. ठीक आहे. आणि आता इथं कसं होणार सांगा? 0.02 तास. मी हे वरच्या 2 शून्य का घेतले लक्षात आलं का? आता ह्यांची बेरीज. कारण का दशांश चिन्हाच्या इकडे तेवढी समान गरज करून घेतलीत मी. आता इथं किती ना 2, इथं किती ना 4 आणि इथं किती ना 5 तास. 5.42 तास. ओके. लक्षात आलं का? 5.42 तास. मग आता तसंच आपण इथं बघा 2 तास 15 मिनिटाचं दशांश रूपामध्ये रूपांतर करा म्हणून सांगितलंय. किती आहे? 2 तास 15 मिनिटे. 15 मिनिटे. सेकंद दिलेलेच नाहीत. आता बघा मगाच आपलं सूत्र आपल्या डोक्यात पाहिजे कोणतं रे? 6 मिनिटे बरोबर किती असतात रे? 0.1 तास असतात. मग आता बघा 6 मिनिटाच्या पटीतलं 15च्या जवळचं सांगा. 12 बरोबर. म्हटल्यानंतर काय ना 2 तास त्याच्यानंतर अधिक हे किती येणार? 15चं मी 2 भाग करणार. 12 मिनिटे अधिक 3 मिनिटे. बरोबर आहे काय? 12 मिनिटे अधिक 3 मिनिटे. आता बघा 6 मिनिटं बरोबर 0.1 तास आहे. तर 12 मिनिटं बरोबर किती होणार? 0.2 तास. झालं एक काम. 3 मिनिटाचे सेकंद किती होणार? 1 मिनिट बरोबर सेकंद किती असतात? 60 सेकंद. 60 सेकंद. म्हणजेच किती येणार? 3 मिनिटाचे सेकंद किती येणार? 180 सेकंद. आता परत आपलं दुसरं सूत्र आपल्या डोक्यात असलं पाहिजे. कोणतं? 36 सेकंद बरोबर किती तास असतात रे? 0.01 तास. मग आता 36 सेकंद बरोबर एवढे तर किती आपल्याकडे सेकंद आहेत? 180. 180 सेकंद बरोबर किती तास? कसं करणार? 180 भागिले 36 गुणिले 0.01. इथं आता बघा आपल्याला जर भाग जात नसेल आपल्याला काय सरळ करायचं? 6 न भाग द्या. 6 6 36 साइन त्रिक 18. बरोबर आहे का? 30 झाले आणि 6 पंचा 30 आणि ह्या 5 ने 0.1 ला गुंड 0.01 ला गुंड तर किती येणार? 0.05. म्हणजे ह्याचं रूपांतर किती होणार? 0.05 तास. झाले का सगळे तास? आता बघा हे 2 तास, 0.2 तास आणि 0.05 तास. सांगा आता सरळ सरळ आपण डायरेक्ट काय करायचं? 2.25 तास झाला बघा. ओके. अजून एक गणित बघू आपण. 3 तास 37 मिनिटं 48 सेकंद. चला 3 तास 37 मिनिटे 48 सेकंद. ओके. आता बघा परत आपल्या डोळ्यासमोर सूत्र कोणतं पाहिजे? 6 मिनिट बरोबर 0.1 तास. मग आपल्याकडे मिनिटं किती आहेत रे? 37. 37च्या 6च्या पटीतलं ह्याच्या जवळचं कोण?
36 म्हणल्यानंतर काय लिहिणार 3 तास अधिक 36 मिनिटे अधिक 1 मिनिट अधिक 48 सेकंद. ओके. आता बघा 6 मिनिट बरोबर 0.1 तास. आपल्याकडे किती मिनिटं आहेत 36 मिनिटं. मग 36 मिनिटं बरोबर किती तोंडी करता येतं हे किती येणार तर याचं रूपांतर किती होणार 0.6 तास. लक्षात आलं का. आणि ह्या 1 मिनिटाचे सेकंद किती 60 60 अधिक हे 48 किती होणार रे 108 सेकंद 108 सेकंद. आता बघा 108 सेकंद आले. परत आपल्याकडे काय माहित आहे आपल्याला 36 सेकंद बरोबर 0.01 तास. मग आपल्याकडे सेकंद किती आहेत 108 सेकंद बरोबर किती कसं येणार 108 भागिले 36 गुणिले 0.01 36 त्रिक किती बसतोय 3चा भाग 36 दुनी 72 36 त्रिक 108 होते. बरोबर आहे का. तर बघा पाहिजे तर करता येत नसेल तर 36 गुणिले 3 3 संग 1808 हातच्या 3 त्रिक 9 1 10 किती येते. आणि त्यामुळे बघा 3 गुणिले हे 0.01 म्हणजे काय ना 0.03 तास. म्हणजे ह्याचं रूपांतर किती झालं 0.03 तास. मग टोटल सगळ्यांची बेरीज किती येणार 0.63 तास. झालं का. बघा या पद्धतीने आपल्याला काय होतंय तर आपण तास मिनिटे आणि सेकंद दिले असता त्याचं रूपांतर कशामध्ये केलं दशांश अपूर्णांकामध्ये केलं. लक्षात आलं का. इथं फक्त व्यवस्थित डोकं शांत ठेवून गुणाकार काय असेल तो भागाकार व्यवस्थित करून घ्यायचा आणि त्या गोष्टींचा काय करायचा विचार ठेवायचा. क्लिअर लक्षात आलं का. ठीक आहे.